नमस्कार विद्यार्थी मित्रो, याच्या पूर्वीच्या तासामध्ये आपण लेक्चरमध्ये ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर आपण स्टार्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन कशाचे डिस्कस करतोय, टँजेंट्स अँड नॉर्मल्स. आणि त्याच्यामध्ये आपण एक्झरसाइज 2.1 मध्ये पहिला प्रॉब्लेम आपला झालेला आहे. तर या सेकंड प्रॉब्लेम पासून आपण पुढे कंटिन्यू करूया. तर काय करायचं त्याच्यामध्ये आपल्याला टँजेंट आणि नॉर्मल यांचे इक्वेशन्स आपल्याला फाइंड आउट करायचे ऍट अ गिव्हन पॉइंट. तर सेकंड प्रॉब्लेम लिहून घ्या. फाइंड द इक्वेशन ऑफ टँजेंट अँड नॉर्मल टू द कर्व एक्स क्यूब प्लस वाय क्यूब मायनस 9xy इक्वल टू 0 ऍट 2, 4. ओके, तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यापूर्वी एका मिनिटामध्ये आपण रिवाइज करूयात की टँजेंट आणि नॉर्मल्स या लाईन्स असतात. काय म्हटलं मी, टँजेंट आणि नॉर्मल ह्या लाईन्स असतात. समजा हा कर्व आपल्याला दिलेला आहे, कर्व वरती एखादा पॉइंट आहे आणि या पॉइंट मध्ये एखादी लाईन जर अशी पास होत असेल, म्हणजे हा कर्व आणि ही लाईन याच्यामध्ये एकच पॉइंट कॉमन आहे, तर या लाईनला आपण म्हणतो टँजेंट. ओके, आणि या टँजेंटला जर या पॉइंट मधनं आपण एक लाईन परपेंडिक्युलर अशी ड्रॉ केलेली आहे, तर या लाईनला आपण म्हणतो नॉर्मल. ओके, तर टँजेंट आणि नॉर्मल या लाईन्स आहेत. आणि कुठल्याही लाईनचं इक्वेशन कसं लिहितो आपण, स्लोप पॉइंट फॉर्म, जो की काल आपण डिस्कस केलेला आहे, तो म्हणजे y मायनस y1 इक्वल टू m इंटू x मायनस x1. काय फॉर्म्युला आहे, y मायनस y1 इक्वल टू m इंटू x मायनस x1. याच्यामध्ये हा जो पॉइंट आपल्याला दिलेला आहे 2, 4, राईट. तर 2, 4 मध्ये हा 2 म्हणजे x1 असेल, 4 म्हणजे y1 असेल. मग आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, m काय असतो, लाईनचा स्लोप. कसा फाइंड आउट करायचा, की या कर्वचं जे काही इक्वेशन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करा. त्या डेरिव्हेटिव्ह मध्ये आपल्याला जो काही dy बाय dx मिळेल, हा dy बाय dx म्हणजे काय असतो, स्लोप असतो या कर्वला असलेल्या टँजेंटचा. ओके, परत एकदा रिपीट करतो, डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असतं, स्लोप ऑफ टँजेंट टू द गिव्हन कर्व, राईट. तर याच्या आन्सर साठी आपण स्टार्ट करूयात. ओके, राईट डाऊन आन्सर फॉर दिस. गिव्हन कर्व इज कर्वचं इक्वेशन आपण लिहूयात. काय आहे, एक्स क्यूब प्लस वाय क्यूब मायनस 9xy इक्वल टू 0. राईट. कर्वचं इक्वेशन लिहिल्यानंतर याचं डिफरन्शिएशन करूयात. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, हे लिहिणं कंपल्सरी आहे. या लेफ्ट साइड आणि राईट साइडचा आपण डेरिव्हेटिव्ह काढूयात विथ रिस्पेक्ट टू एक्स. राईट. तर एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे 3x स्क्वेअर, वाय क्यूबचा येईल 3y² इंटू dy बाय dx. राईट. नेक्स्ट -9 कॉन्स्टंट ठेवू आपण, आणि पुढे हा जो xy आहे त्याला x इंटू वाय, ठीक आहे ना, u इंटू v च्या फॉर्म मध्ये आपण त्याचं डिफरन्शिएशन लिहू. तर x ऍज इट इज असेल, या y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx प्लस नाउ y ऍज इट इज आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1. ओके, राईट साइड 0 आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. हा जो xy कुठल्या फॉर्म मध्ये होता, u इंटू v. u इंटू v चा डेरिव्हेटिव्ह काय लिहितो आपण, फॉर्म्युला u इज फर्स्ट फंक्शन, v इज सेकंड फंक्शन. तर u ऍज इट इज ठेवायचा, v चा डेरिव्हेटिव्ह घ्या. ओके, प्लस u ला काय केलं, ऍज इट इज ठेवला, आणि v चा आपण घेतलं डेरिव्हेटिव्ह. आता v ला ऍज इट इज ठेवूयात, आणि ह्या जो अगोदर u ऍज इट इज होता त्याचं डिफरन्शिएशन घ्यायचंय, डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x. राईट. तर हा फॉर्म्युला आपण ह्या x इंटू वाय च्या डिफरन्शिएशन साठी वापरला इथे. x पहिला ऍज इट इज, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह, प्लस सेकंड कोण आहे y, तो ऍज इट इज, आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1. राईट, लक्षात आलं. ओके, पुढे कंटिन्यू करू. इथे 3x स्क्वेअर, त्याच्यानंतर आहे 3y² dy बाय dx.
या -9 आत मल्टिप्लाय करूयात. -9x dy by dx. -9 इथं मल्टिप्लाय केले या टर्मला. नेक्स्ट पुढची टर्म y इंटू 1 y. या y ला या -9 ने मल्टिप्लाय केलास -9y इक्वल टू 0 असे मिळेल. त्यानंतर या दोन टर्म मध्ये dy बाय dx आहे, राईट आहे. मग त्यातला आपण dy बाय dx कॉमन घेऊ. काय मिळेल? आय विल टेक dy बाय dx कॉमन फ्रॉम दीज टू टर्म्स. तर इथे राहतं 3y², इथला -9x. ओके. आता हा 3x² आणि हा -9y, ज्यांच्यामध्ये dy बाय dx नाही त्याला आपण राईट साईडला ट्रान्सफर करू. काय मिळेल? हा -9y राईट साईडला गेला, 9y 3x² ट्रान्सफर करू इकडे, तर तो होईल -3x². राईट. नाउ वी वांट एक्सप्रेशन फॉर dy by dx. So let us transfer this bracket to right hand side. dy by dx बरोबर काय मिळेल? हा इथे प्रॉडक्ट मध्ये आहे ना, मग तिकडे गेल्यानंतर काय म्हणतो? डिव्हिजन मध्ये जाईल. 9y minus 3x² डिवायडेड बाय, हा ब्रॅकेट इथे येईल, 3y² minus 9x. ओके. काय केलेलं आहे? आपल्याला एक कर्व दिलेला आहे, कर्वचं इक्वेशन आहे. या कर्वला असलेला टँजेंट आणि नॉर्मल. टँजेंट आणि नॉर्मल काय असतात? लाईन्स असतात. तर त्या लाईन्सचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ऍट दिस पॉइंट 2 4. ओके. 2 4 म्हणजे 2 म्हणजे x1, 4 म्हणजे आहे y1. तर काय केलं आपण? पहिल्यांदा हा जो कर्वचं इक्वेशन आहे ते इथं लिहिलं, याचं डेरिव्हेटिव्ह आपण घेतलं विथ रिस्पेक्ट टू x, आणि फायनली आपण dy बाय dx फाइंड आउट केलेला. तर हा जो dy बाय dx असेल, हा dy बाय dx म्हणजे हा स्लोप आहे. परंतु हा स्लोप काय आहे? या कर्वला समजा तो जर कर्व असा असेल तर समजा इथल्या पॉइंट, कुठल्याही पॉइंटला फॉर इन जनरल आहे की नाही, कुठल्याही पॉइंटला असलेला तो स्लोप असेल. आपल्याला माहित नाही की कोणता पॉइंट आहे, पण आपल्याला विचारलंय की आपल्याला टँजेंट आणि नॉर्मल कुठं पाहिजे? 2 4 या पॉइंटला पाहिजे. तर आपण dy बाय dx ची व्हॅल्यू आपण 2 4 या पॉइंटला फाइंड आउट करूया. सो dy बाय dx ऍट पॉइंट आहे 2, 4. काय करायचं आता? 2 म्हणजे x च्या जागी इथे 2 ठेवायचा, जिथे जिथे x तिथे तिथे 2 पुटअप करूयात, आणि 4 ही व्हॅल्यू y च्या जागी पुटअप करायची. तर सबस्टिट्यूट करूयात. 9 इंटू या y च्या जागी 4 मायनस 3 x चा स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर, मी लिहितो डायरेक्ट 2 चा स्क्वेअर असणार आहे 4 इंटू 4 डिवायडेड बाय हा 3 y चा स्क्वेअर. y किती आहे? 4. 4 चा स्क्वेअर 16 मायनस 9 इंटू x आहे 2, इथे 2 लिहितो. नाउ दिस इज इक्वल टू, याला सिम्प्लिफाय करूयात. 9 इंटू 4 36 मायनस 4 इंटू 3 12 डिवायडेड बाय 16 इंटू 3 48 मायनस 9 इंटू 2 18. चला सबट्रॅक्शन केल्यास काय मिळणार आहे? 36 मायनस 12 तर 24 येणार आहे. इथे येईल 30. याला परत सिम्प्लिफाय करावं लागेल, है ना. सिंपल से कॅल्क्युलेशन आहे, काही विशेष नाही. dy बाय dx हे x आणि y मध्ये आलेलं आहे. तर याच्यामध्ये यामध्ये 2 आणि 4 साठी ही व्हॅल्यू काय येते ते आपल्याला फाइंड आउट करायचं. ओके. x च्या जागी 2 पुटअप केला, y च्या जागी 4 पुटअप केला. सिंपल से कॅल्क्युलेशन आहे. काय मिळायला लागले बघा. इथे कॅन्सलेशन करूयात. 6 ने कॅन्सल करा, 6 चोक 24 आणि 6 35. सो 4/5 हा काय मिळालेला आपल्याला? 4/5. आपण हा आहे m, याला आपण डिनोट करूयात. तर टँजेंटचा स्लोप मिळाला आपल्याला 4/5. ओके. तर हे तुम्ही नोट करा किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या, पॉज करा, वाटलं तर पॉज करून लिहून घ्या. नेक्स्ट हे मी इरेज करतोय. Therefore, slope of tangent, ओके, याला आपण m ने डिनोट करूया, अँड विच इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला? 4/5. राईट. m च्या ऐवजी आपण काय घेऊयात वाटलं तर याला m1 म्हणूयात. स्लोप ऑफ टँजेंट m1. Therefore, स्लोप ऑफ नॉर्मल काय येणार? त्याला आपण m2 ने डिनोट करूया.
आठवतं याच्या पूर्वीच्या तासामध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. टँजेंट आणि नॉर्मल एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. सपोज दिस इज टँजेंट, तर हा काय असेल, नॉर्मल असेल, परपेंडिक्युलर असेल. हा जर टँजेंट असेल तर हा नॉर्मल असेल. टँजेंटचा स्लोप m1 असतो आणि नॉर्मलचा स्लोप m2 जर असेल. टँजेंट आणि नॉर्मल एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत, म्हणजे याच्यामध्ये 90 डिग्री अँगल आहे, 90 डिग्री म्हणू शकतो किंवा π/2 रेडियन म्हणता येईल. तर ह्यांचा जो स्लोप आहे m1 m2, तर m1 आणि m2 चा प्रॉडक्ट काय येत असतो, -1. ओके, इफ टू लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर, देन प्रॉडक्ट ऑफ देअर स्लोप इज ऑलवेज -1. ओके, त्यांच्या स्लोपचा प्रॉडक्ट काय असतो, -1. तर आणखीन वेगळ्या भाषेत काय म्हणता येतं, समजा मला m1 ची व्हॅल्यू पाहिजे, तर m1 इक्वल टू -1/m2. म्हणजे काय झालं, हा m1 हा m2 चा निगेटिव्ह रेसिप्रोकल झाला. और वी कॅन राईट m2 ॲज -1/m1. म्हणजे m2 काय झाला, या m1 चा निगेटिव्ह रेसिप्रोकल झाला. तर इथे डायरेक्ट लिहिता येतं. समजा टँजेंटचा स्लोप आपल्याला मिळालेला 4/5. नॉर्मलचा स्लोप काय असेल, याचा रेसिप्रोकल घ्या. ओके, रेसिप्रोकल म्हणजे मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला, गुणाकार व्यस्त. म्हणजे हा अंश आणि छेद याला एक्सचेंज करायचं. सो 5/4 हा पॉझिटिव्ह असेल तर याला करायचं निगेटिव्ह. ओके, तर आतापर्यंत आपण काय केलंय, टँजेंट आणि नॉर्मल यांचे स्लोप फाइंड आउट केले. ओके, परत एकदा, हा कर्व आहे, या कर्व वरती एक पॉइंट आहे 2, 4. या पॉइंटला असलेला आपल्याला टँजेंट आणि नॉर्मलचे इक्वेशन्स लिहायचे. तर टँजेंटचा स्लोप आलेला आहे 4/5 आणि नॉर्मलचा स्लोप आला -5/4. हा स्लोप कसा मिळाला, युझिंग डेरिव्हेटिव्ह है ना, हेच डेरिव्हेटिव्हचं ऍप्लिकेशन आहे. राईट, थोडक्यामध्ये परत एकदा सांगतोय, डेरिव्हेटिव्ह म्हणजे स्लोप ऑफ टँजेंट. वन्स अगेन, डेरिव्हेटिव्ह मीन्स स्लोप ऑफ टँजेंट. नाउ we will write equation of tangent and normal. Okay, therefore equation of tangent is, okay, what is the formula, y minus y1 m into x minus x1. हा कुठल्याही लाईनचा इक्वेशन लिहिण्याचा फॉर्म्युला आहे. जर त्या लाईनवरचा एक पॉइंट माहिती असेल x1 y1 आणि त्या लाईनचा स्लोप माहिती असेल तर त्याला आपण म्हणतो स्लोप पॉइंट फॉर्म. राईट, तर स्लोप आपण आताच फाइंड आउट केलेला आहे 4/5 आणि x1 y1 ची व्हॅल्यू आहे 2,4. लेट अस सबस्टिट्यूट. y मायनस y1 आहे 4. m फाइंड आउट केलेला आहे 4/5. m म्हणजे स्लोप. x मायनस x1 किती आहे 2. राईट, व्हॅल्यूज सबस्टिट्यूशन झालेलं आहे, पॉइंट सबस्टिट्यूट केला आणि स्लोप सुद्धा सबस्टिट्यूट केला आहे. बस सिंपल कॅल्क्युलेशन करूयात. हा 5 इकडे घेऊ आपण, या साईडला आणू. 5 ते डिनॉमिनेटर मध्ये, इकडे आल्यानंतर कुठे होईल, इकडे मल्टिप्लाय होणार आहे. 5 ने या दोघांना मल्टिप्लाय करा, 5y मायनस 20. 4 ने इथं मल्टिप्लाय करू, 4x मायनस 8. राईट, या दोन्ही टर्म्स मी आता राईट साईडला ट्रान्सफर करणार आहे की नाही. इमॅजिन करा राईट साईडला काय असेल, राईट साईडला सध्या आहे 4x. हा 5y तिकडे गेल्यास -5y होणार. त्यानंतर -20 इकडे आल्यास +20 होईल आणि इथला -8 ऍज इट इज असेल इक्वल टू 0. थोडस सिम्प्लिफाय करू, 4x minus 5y, 20 minus 8, how much? It is 12 equal to 0. याला एक ब्रॅकेट करा आणि काय मिळेल आपल्याला, टँजेंटचं इक्वेशन. इथं लिहूयात आपण, दिस इज इक्वेशन ऑफ टँजेंट. ओके, पुढचा पार्ट याला लिहून घ्या. राईट डाऊन दिस. टँजेंटचं इक्वेशन मिळालं. आता पुढे काय करूयात आपण, आता नॉर्मलचा स्लोप ऑलरेडी आहे आपल्याकडे -5/4. सेम इक्वेशन फाइंड आउट यूज करायचं आहे आपल्याला. ओके, हे इक्वेशन कशासाठी असतं, कुठल्याही लाईनचं इक्वेशन लिहू शकतो. पॉइंट तर आपला सेम आहे 2 आणि 4. ओके, x1 y1 च्या ठिकाणी हा 2 आणि 4 असेल, फक्त इथली व्हॅल्यू बदलेल नॉर्मलचं इक्वेशन लिहिताना. सो लेट अस कंटिन्यू. नाउ वी फाइंड इक्वेशन ऑफ नॉर्मल. ओके, नॉर्मलचं इक्वेशन फाइंड आउट करूया. सेम फॉर्म्युला, y मायनस y1 इक्वल टू m इंटू x मायनस x1.
तर y मायनस y1 किती आहे, y1 आहे 4. व्हॉट इज स्लोप, स्लोप आहे -5/4 ब्रॅकेट x मायनस x1 ची व्हॅल्यू आहे 2. राईट, याला सिम्प्लिफाय करू आपण. हा 4 इकडे येणार, 4y मायनस 16 इक्वल टू -5 ने मध्ये मल्टिप्लाय करू, -5x प्लस 10. राईट, काय केलं, 4 ने लेफ्ट साइडला मल्टिप्लाय केलेला, 4 इकडे डिनॉमिनेटर मध्ये आहे, त्याला लेफ्ट साइड आणला, 4y मायनस 16 -5 ने ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करा, काय येणार आहे -5x आणि मायनस मायनस प्लस 10. आता काय करूयात, या दोन्ही टर्म आपण लेफ्ट साइडला घेऊ. -5x इकडे आला, प्लस 5x, 4y इथला ऍज इट इज, त्यानंतर हा -16 आहे इकडे लेफ्ट साइडला, हा प्लस 10 इकडे आल्यानंतर काय होईल, -26 होणार. राईट, सो -26 इक्वल टू 0. राईट, तर हा मिळाला आपल्याला नॉर्मलचं इक्वेशन. इथे लिहू आपण खाली, दिस इज इक्वेशन ऑफ नॉर्मल. ओके, तर हे लिहून घ्या व्यवस्थित. तर सेकंड प्रॉब्लेम होता, एक इक्वेशन दिलेलं आपल्याला, कर्वचं इक्वेशन, त्याला असलेला टँजंट आणि नॉर्मलचं इक्वेशन फाइंड आउट करायचं होतं ऍट पॉइंट 24. ओके, हा झाला सेकंड प्रॉब्लेम. हा आहे टँजंटचं इक्वेशन आणि हे आहे नॉर्मलचं इक्वेशन. साधारण बोर्डाच्या परीक्षेमध्ये 3 मार्कांसाठी हा प्रॉब्लेम येतो, महत्वाचा प्रॉब्लेम आहे. ओके, हे लिहून घ्या. त्याच्यानंतर आपण घेऊयात, वी विल डिस्कस थर्ड प्रॉब्लेम. ओके, काय थर्ड प्रॉब्लेम, कर्व आहे x² मायनस √3xy प्लस 2y² इक्वल टू 5 है ना. हे कर्वचं इक्वेशन आहे. पॉइंट काय दिलेला आहे, ऍट √3, 2. √3, 2 हा पॉइंट आहे. ओके, नाउ आय विल इरेज दिस. काम सुरू करूयात. आन्सर फॉर दिस है ना, काय आता परत लिहायचं आपल्याला. गिव्हन कर्व आहे, गिव्हन कर्व इज राईट, काय आहे, x², ओके, 2y² इक्वल टू 5. काय करायचं, स्टेप्स ठरलेले आहेत बघा. आपल्याला जर टँजंट आणि नॉर्मलचं इक्वेशन फाइंड आउट करायचं असेल तर वाटलं तरी तुम्ही स्टेप्स तुम्हाला लिहून देतो. स्टेप फर्स्ट काय करायचं, कर्वचं डिफरन्शिएशन फाइंड आउट करा आणि त्याच्यामधून dy/dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करा आणि या dy/dx ची व्हॅल्यू ऍट पॉइंट, जो काही पॉइंट, ज्या पॉइंटला आपल्याला नॉर्मल आणि टँजंटचे इक्वेशन फाइंड आउट करायचे, तो पॉइंट या dy/dx मध्ये पुटअप करायचा आणि तिथून आपल्याला मिळेल m1 म्हणजे टँजंटचा स्लोप मिळेल. ओके, आणि m2 मिळेल आपल्याला नॉर्मलचा स्लोप. ओके, टँजंटचा स्लोप मिळाले की काय करायचं, त्याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल आणि मग फॉर्म्युला वापरायचा y मायनस y1 m इंटू x मायनस x1. ओके, स्लोप आपण डेरिव्हेटिव्हच्या मदतीने फाइंड आउट करणार आणि पॉइंट तर ऑलरेडी दिलेला असतो. ओके, सो लेट अस स्टार्ट. सो आवर फर्स्ट स्टेप विल बी डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x. राईट, दोन्ही साइडचं डिफरन्शिएशन फाइंड आउट करूया. काय येणार आहे, x² चे डेरिव्हेटिव्ह 2x मायनस, ओके, √3 ऍज इट इज. आता पुढे काय लिहायचं, xy है ना, x इंटू y. हे प्रॉडक्ट फॉर्म मध्ये आहे. प्रॉडक्ट फॉर्मचं डेरिव्हेटिव्ह कसं लिहायचं, u इंटू v चा फॉर्म्युला वापरायचा आहे ना. u इंटू v, पहिला फंक्शन ऍज इट इज, दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह प्लस, मग आता दुसरा ऍज इट इज राहील आणि मग पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह लिहावं लागतं. तर हा x ऍज इट इज असेल, y चं डेरिव्हेटिव्ह प्लस y ला ऍज इट इज ठेवू आपण आणि या x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 1. ओके, पुढे 2y², 2 कॉन्स्टंट आहे, y² चं डेरिव्हेटिव्ह 2y, 2 ऍज इट इज, y² चं डेरिव्हेटिव्ह 2y आणि परत dy/dx इक्वल टू, हा 5 कॉन्स्टंट आहे, राईट साइड 0. परत इथे सांगतोय x² चं डेरिव्हेटिव्ह 2x
हा √3 मायनस √3 कॉन्स्टंट आहे, त्याला ऍज इट इज ठेवला. एक्स वाय चे डेरिव्हेटिव्ह आपण ब्रॅकेटमध्ये लिहिणार है ना, कारण एक्स वाय ला या मायनस √3 मल्टिप्लाय केले. चला एक्स वाय काय आहे, यू इंटू व्ही मध्ये आहे ना. एक्स म्हणजे पहिला फंक्शन ऍज इट इज, या दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा फंक्शन वाय ऍज इट इज असेल, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. ओके, याला थोडं सिम्प्लिफाय करूयात. काय मिळेल बघा, 2x मायनस या √3 आत मल्टिप्लाय करा. काय मिळेल, √3x dy/dx मायनस √3y, y आणि 1 चा गुणाकार y आणि हा मायनस √3. पुढे प्लस 4y dy/dx इक्वल टू 0. काय करायचंय, dy/dx च्या टर्म्सला अंडरलाईन करा आणि त्यातनं dy/dx कॉमन घ्या. काय राहील इकडे, dy/dx. ओके, काय करायला लागलो मी, dy/dx असलेली ही एक टर्म आहे, ही दुसरी आणखी एक टर्म आहे. यातला dy/dx कॉमन काढलेला आहे. काय राहणार आहे ब्रॅकेटमध्ये, इथला 4y आणि इथला मायनस √3x. आता प्रश्न पडतो, या 2x काय करायचं है ना, या मायनस √3y ला काय करायचं. यांच्याकडे dy/dx नाही, त्यांना आपण राईट साईडला पाठवून देऊ. ट्रान्सफर दीज टू टर्म्स टू राईट हँड साइड. सो √3y है ना, ही निगेटिव्ह टर्म आहे, राईट साईडला गेल्यास काय होणार, पॉझिटिव्ह. हा 2x इथे पॉझिटिव्ह आहे, तिकडे गेल्यास काय होणार आहे, तो निगेटिव्ह होईल, मायनस 2x. नेक्स्ट आपला इंटरेस्ट फक्त या dy/dx मध्ये आहे है ना. त्या dy/dx च्या आजूबाजूला जे काय असेल ते सगळं आपण राईट साईडला ट्रान्सफर करू. सो dy/dx इक्वल टू है ना, इथे प्रॉडक्ट मध्ये आहे, इकडनं लेफ्ट साईडनं ट्रान्सफर होऊन तो राईट साईडला जेव्हा जाईल तेव्हा तो राईट साईडच्या डिनॉमिनेटर मध्ये जाईल, छेदामध्ये जाईल. सो √3y मायनस 2x डिवायडेड बाय हा इकडे आलेला आहे 4y मायनस √3 इंटू x. dy/dx म्हणजे असतो स्लोप ऑफ टँजेंट. परंतु स्लोप ऑफ टँजेंट आपला कुठल्या पॉइंटला पाहिजे, टँजेंट नेमका कर्वच्या कुठल्या पॉइंटला पाहिजे, तर पॉइंट दिलेला आपल्याला √3,2. तर dy/dx ची व्हॅल्यू आपण या पॉइंटला फाइंड आउट करूयात, √3,2 ला. सो आय विल राईट हिअर dy/dx at √3,2 इक्वल टू काय करायचं आता, राईट साइड मध्ये जिथे जिथे x असेल तिथे √3 आपण सबस्टिट्यूट करायचं आपल्याला, राईट. ओके, हा √3y है ना, y च्या जागी काय लिहायचं, 2 इंटू 2 मायनस 2 इंटू x. x ची व्हॅल्यू आहे √3 ठेवूयात. त्यानंतर 4 है ना, 4 इंटू y किती आहे, y आहे 2. सो 4 इंटू 2 मायनस √3 इंटू x. x ची व्हॅल्यू आहे √3. सिंपलचं काम आहे, याला फार काही नॉलेज लागत नाही ना. dy/dx आपल्याला √3,2 या पॉइंटला फाइंड आउट करायचं आहे. तर जिथे x आहे या एक्सप्रेशन मध्ये, जिथे x आहे तिथे आपण ठेवलेला आहे √3 आणि y जिथे आहे तिथे ठेवलेला आपण 2. ओके, त्याला सिम्प्लिफाय करू. काय मिळेल, सिंपल बघा, 2 इंटू √3 आणि इथे सुद्धा आहे 2 इंटू √3 आणि सबट्रॅक्शन आहे म्हणजे अंशामध्ये आलेले 0, हे कॅन्सल होतील समजा, राईट. आणि डिनॉमिनेटर मध्ये काय राहायला लागले, 4 इंटू 2 8 मायनस √3 इंटू √3 म्हणजे √3 चा स्क्वेअर होईल, इथे मिळेल 3 आणि फायनली आपल्याला काय व्हॅल्यू मिळायला लागली सांगा, 0/5 म्हणजे काय मिळणार आहे, 0. हे काय मिळेल आपल्याला, स्लोप ऑफ टँजेंट, राईट आहे. डेरिव्हेटिव्ह म्हणजे स्लोप ऑफ टँजेंट है ना. या स्लोप ऑफ टँजेंटला आपण सिम्बॉल देऊयात m1 मिळाला आपल्याला 0. ओके, m1 मिळालेला 0. आता ह्या m1 च्या मदतीने आपल्याला नॉर्मलचा स्लोप लिहायचा आहे. ओके, काय मिळेल नॉर्मलचा स्लोप, देअरफॉर स्लोप ऑफ नॉर्मल इक्वल टू, समजा टँजेंटचा स्लोप जर 4/3 असेल है ना, तर नॉर्मलचा स्लोप आपण काय लिहितो, याचा रेसिप्रोकल घ्यायचा आणि साइन चेंज करायचं. तर याचा रेसिप्रोकल येणार 3/4 आणि साइन चेंज केला. ओके, मग आता इथे बघा थोडस टेक्निकल काय प्रॉब्लेम आहे, m1 किती दिला आहे 0
आय कॅन राईट 0 ॲज 0/1, 0/2 असं काही लिहू शकेल. तर मी सध्या 0/1 लिहितो. मग 0/1 हा जर टँजंटचा जर स्लोप असेल तर नॉर्मलचा स्लोप काय येईल, याचा रेसिप्रोकल करावं लागेल आपल्याला. रेसिप्रोकल काय येणार आहे 1/0 आणि साइन चेंज करावं लागेल. परंतु आपल्याला सांगितलेलं असते किंवा डिनॉमिनेटर मध्ये 0 येत नसतं, क्वांटिटी मिनिंगलेस होते, किंवा याचा आन्सर काय तर याला आपण इन्फिनिटी म्हणू शकतो किंवा -इन्फिनिटी म्हणता येईल. तर आपण सध्याला फक्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यापुरतं इन्फिनिटी वगैरे काही घेणार नाही. याला आपण -1/0 आपण असं कन्सिडर करूया. ओके, त्याला याचं तुम्हाला मी ग्राफ मध्ये सुद्धा थोडंसं एक्सप्लेनेशन देईल, कन्फ्युजन दूर होऊन जाईल. ओके, तर सध्या आपल्याकडे काय आहे, टँजंटचा स्लोप मिळाला m1 = 0 आणि स्लोप ऑफ नॉर्मल आहे समजा -1/0. लेट अस राईट दिस बाय m2 -1/0. ओके, तर काय केलं आतापर्यंत आपण, आपल्याला एक कर्व दिलेला आहे. हा कर्व आहे, कर्वचं इक्वेशन, आणि या कर्वला असलेला टँजंट आणि नॉर्मल यांचे इक्वेशन्स फाइंड आउट करायचे. काय आहे, ऍट पॉइंट √3, 2. We can consider √3 as x1 and 2 as y1. असं कन्सिडर करूयात, आणि टँजंट आणि नॉर्मलचे आपण इक्वेशन्स लिहूयात. ओके, राईट डाऊन. Therefore, equation of tangent is काय फॉर्म्युला, y minus y1 m into x minus x1. सेम फॉर्म्युला यूज होणार आहे. जे काही 5-7 प्रॉब्लेम्स आहेत, या टाइपचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये सेम फॉर्म्युला यूज होणार आहे. रिपीट आहे. ओके, y मायनस y1 आहे 2, m हा आपण टँजंटचा स्लोप फाइंड आउट केलेला आहे 0, ब्रॅकेट मध्ये x मायनस x1 किती आहे √3. मग आता 0 इंटू ब्रॅकेट, आन्सर आलेला आहे 0. लेफ्ट साइडला y मायनस 2, याला पुढे आपल्याला असं लिहिता येईल, हा 2 तिकडे गेलास y = 2. ओके, सो दिस इज इक्वेशन ऑफ टँजंट. दिस इज इक्वेशन ऑफ टँजंट, राईट. y = 2 हा काय आहे, टँजंटचं इक्वेशन आहे. मग आता आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, नॉर्मलचं इक्वेशन. Therefore, equation of normal is same formula, y minus y1 m into x minus x1. Value substitute करूयात. y minus y1 is 2, slope, okay, -1/0. फक्त कॅल्क्युलेशन पुरतं आपण हे कन्सिडर करतोय, डोंट वरी. -1/0 x minus x1 √3 आहे. ओके, हा 0 आपण इकडे घेऊ, तर 0 ने याला इकडे मल्टिप्लाय केल्यास ते 0 होऊन जाईल लेफ्ट साइड. -1 आतमध्ये गेल्यास -x आणि -1 प्लस √3, राईट. -s इकडे घ्या, तर काय मिळेल आपल्याला, x = √3. आणि हे काय असेल, दिस इज इक्वेशन ऑफ नॉर्मल, राईट. लिहून घ्या. थोडस एक फिगर आपण काढूया त्याच्यासाठी. हा आहे नॉर्मलचा स्लोप, नॉर्मलचा हा स्लोप आहे, राईट. आणि m1 काय होता 0, जो की होता टँजंटचा स्लोप ऑफ टँजंट. ओके, थोडीशी फिगर इमॅजिन करूयात. समजा आपला पॉइंट काय दिलेला बघा, √3, 2. पॉइंट आहे √3, 2. कसा मिळेल मला √3, √3 ची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे 1.732. सपोज इट इज 1 असेल, इथे 2 असेल, आपण इथे समजा 1.7 वगैरे √3 आहे असं समजा, इथे 1 आणि हा 2. तर आपला पॉइंट असेल या ठिकाणी, राईट आहे. हा आपला पॉइंट समजा P, कोऑर्डिनेट्स आहेत √3, 2, राईट. सेम प्रॉब्लेम. तर टँजंटचं इक्वेशन काय आलेलं आहे, y = 2 है ना. हा फॉर्म बघा, y = 2 है ना. y बरोबर अंतर है ना, डिस्टन्स. y बरोबर जर डिस्टन्स असेल, y बरोबर अंतर असेल,
तर ही लाईन कशी असते, वाय बरोबर अंतर असेल तर ती एक्स ला समांतर असते, एक्स ऍक्सिस ला समांतर असणार, ही ती लाईन. ओके, ह्या 2 मधनं पास होते. या लाईनचं इक्वेशन आहे y इक्वल टू 2. हा आहे आपला टँजेंट, राईट. आणि नॉर्मल कसा असतो, टँजेंटला परपेंडिक्युलर. मग ते या पॉइंट मधून है ना, या पॉइंट मधून आपल्याला या टँजेंटला एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची. ही आपण अशी लाईन ड्रॉ करूयात है ना. ती लाईन ह्या √3 मधनं पास होणार. आता हा आहे आपला नॉर्मल मित्रांनो. ओके, हा आहे नॉर्मल. मग याचं इक्वेशन काय असणार आहे, हा नॉर्मल या वाय ऍक्सिसला कसा आहे, वाय ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस आहे, हा आपला नॉर्मल आहे. नॉर्मल इज पॅरलल टू वाय ऍक्सिस है ना. तर इथे काय सांगितलं आपण, वाय बरोबर अंतर एक्स ला समांतर है ना, वाय बरोबर अंतर एक्स ला समांतर. तसं आता ही लाईन कशी आहे, वाय ला समांतर आहे है ना. वाय ला समांतर असेल तर याचं इक्वेशन असतं एक्स बरोबर अंतर है ना, एक्स इक्वल टू असेल तर या लाईनचं आपण इक्वेशन लिहू शकतो एक्स इक्वल टू √3, राईट. आणि सिंपल गोष्ट आहे, समजा या लाईनवरचा तुम्ही कुठलाही पॉईंट कन्सिडर करा ना, यू कन्सिडर एनी पॉईंट. समजा मी हा पॉईंट कन्सिडर केला, याचा एक्स कोऑर्डिनेट काय आहे, एक्स कोऑर्डिनेट या पॉईंट पी चा एक्स कोऑर्डिनेट √3, इथल्या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट काय असेल √3, या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट काय असेल √3, इथल्या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट काय असेल √3. हा, या प्रत्येक पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट वेगळा असेल, वाय कोऑर्डिनेट वेगळा, वाय कोऑर्डिनेट वेगळा, परंतु सर्व पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट पूर्ण, कारण अख्खी लाईन ह्या √3 मधून जाते ना, √3 मधून पास होते, तर या लाईनवरचा प्रत्येक पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट असेल √3. इथे या लाईनवरचा प्रत्येक पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट किती आहे 2, दिस इज 1. ओके, वाय कोऑर्डिनेट 2 म्हणून या लाईनचं इक्वेशन असतं वाय बरोबर 2. आणि या लाईन मध्ये एक्स कोऑर्डिनेट प्रत्येकाचा √3 असल्यामुळे एक्स इक्वल टू √3. तर हे फिगरच्या माध्यमातून सुद्धा आपण टँजेंट आणि नॉर्मलचे इक्वेशन्स लिहू शकतो. ही एक स्पेशल केस आहे, याला व्यवस्थित लक्षात ठेवा. जर बोर्डाच्या परीक्षेत प्रॉब्लेम आला थिअरेटिकल लिहायचं तर याच्यापूर्वी तुम्हाला मी लिहून दिले त्या पद्धतीनं स्लोप, नॉर्मलचा स्लोप -1/0 लिहायचा. याला काही टेन्शन घेऊ नका किंवा ही इन्फिनिटी आहे, नॉट डिफाईन्ड वगैरे. कॅल्क्युलेशन पुरतं आपण जसं लिहिले तसं कंटिन्यू करू शकतो. मात्र समजा एमसीक्यू वगैरे आलं तर सरळ इथे y इक्वल टू 2 मिळाल्यानंतर आपण नॉर्मलची ही लाईन अशी ड्रॉ करून त्याचं इक्वेशन डायरेक्ट आपल्याला लिहिता येतं. ओके, हा झाला आपला थर्ड प्रॉब्लेम. त्यानंतर आपण जाऊयात फोर्थ प्रॉब्लेम कडे. ओके, ही फिगर तुम्हाला पाहिजे तर ड्रॉ करून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट काढा, पॉज करा. ओके, लेट अस डिस्कस प्रॉब्लेम नंबर 4. आय विल राईट हिअर. चौथा प्रॉब्लेम आहे, कर्वचं इक्वेशन आहे 2xy प्लस y sin y इक्वल टू 2π at 1, π/2. ओके, हिअर 1 म्हणजे असेल x1 आणि π/2 म्हणजे असेल y1, राईट. I will erase this. याला erase करतो. ओके, सेम प्रॉब्लेम सेम. काय विचारलेलं आहे, एक आपल्याला कर्व दिलेला आहे, या कर्वचा टँजेंट आणि नॉर्मलची इक्वेशन लिहायची. आणि पॉइंट कुठला दिलेला आहे, एक्स कोऑर्डिनेट आहे 1 आणि वाय कोऑर्डिनेट आहे π/2, राईट. आता सेम प्रोसेस, काही त्याच्यामध्ये चेंज नाहीये. या इक्वेशनचा आपण काय केलं पाहिजे, डेरिव्हेटिव्ह काढायचा, dy/dx मिळवायचं. dy/dx ची व्हॅल्यू ऍट 1 π/2 ला व्हॅल्यू काढा, टँजेंटचा स्लोप मिळेल, टँजेंटच्या स्लोपचा रेसिप्रोकल घ्या आणि त्याचा साइन बदला, ठीक आहे, निगेटिव्ह रेसिप्रोकल घ्या, तर आपल्याला नॉर्मलचा स्लोप मिळेल. आणि दोन्ही स्लोप मिळाल्याच्या नंतर लाईनचं जनरल इक्वेशन आपल्याला माहिती आहे, y - y1 इक्वल टू m × x - x1. त्याच्यामध्ये तर आपण फाइंड आउट करूया. तर पहिल्यांदा काय करायचं, या इक्वेशनचं आपण डिफरन्शिएशन करूया. डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रेस्पेक्ट टू x. ओके, काय मिळेल, 2 कॉन्स्टंट आहे, परत x × y सेम, x ऍज इट इज dy/dx, y ऍज इट इज x चा डेरिव्हेटिव्ह 1 है ना, x × y, u × v चा फॉर्म्युला 2 वेळेस आपण डिस्कस केला आता. ओके, नेक्स्ट हा पाय कॉन्स्टंट, साइन y चे डिफरन्शिएशन cos y इंटू है ना, हे y मध्ये असल्यामुळे त्याला परत dy/dx ने मल्टिप्लाय करावं लागेल.
चेन रूल उपयोग होतो इथे. इक्वल टू 2 पाय. 2 पाय कॉन्स्टंट आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह 0. राईट. याला 2 ने मल्टिप्लाय करूयात. 2x dy बाय dx प्लस 2y प्लस इथे पाय cos y dy बाय dx इक्वल टू 0. ओके. dy बाय dx ची टर्म ही सुद्धा dy बाय dx ची टर्म आहे. त्यातने dy बाय dx कॉमन घ्या. ते कॉमन dy बाय dx काय राहणार आहे ब्रॅकेट मध्ये 2x प्लस पाय cos y इक्वल टू हा 2y. द टर्म विदाउट dy बाय dx लेट अस ट्रान्सफर टू राइट हँड साइड. मायनस 2y येणार आहे. नेक्स्ट dy बाय dx इक्वल टू मायनस 2y. हा ब्रॅकेट राइट साइडला ट्रान्सफर होईल, याच्या डिनॉमिनेटर मध्ये जाईल 2x प्लस पाय cos y. राईट. तर हा झाला टँजंटचा, म्हणजे इन जनरल त्या कर्वला कुठलाही टँजंट जर असेल आहे ना तर त्याचा तो स्लोप झाला. बट वी वॉन्ट टँजंट ऍट दिस पर्टिक्युलर पॉइंट 1,π/2. याच पॉइंटला आपल्याला काय पाहिजे, टँजंट पाहिजे, टँजंटचा स्लोप पाहिजे. तर dy बाय dx ची व्हॅल्यू आपण या पॉइंटला फाइंड आउट करायची. सो dy बाय dx ऍट कुठला पॉइंट आहे तो 1π/2. ओके. तर व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट करूयात. -2 इंटू y ची व्हॅल्यू आहे π/2 डिवायडेड बाय 2. x ची व्हॅल्यू आहे 1 प्लस हा पाय कॉन्स्टंट आहे. नेक्स्ट cos y ना, cos π/2 cos π/2 इक्वल टू सिम्प्लिफाय करू. काय होणार आहे, हा इथला 2 कॅन्सल होईल. न्यूमरेटर मध्ये राहील -π. इथे 2 प्लस cos π/2 है ना. cos π/2 म्हणजे 90. तर cos 90 ची व्हॅल्यू 0 है ना. 0 इंटू पाय 0. तर फायनली काय मिळेल इथे, दिस इज इक्वल टू -π डिवायडेड बाय 2. हा असेल टँजंटचा स्लोप. आय विल राईट हिअर. देअरफॉर स्लोप ऑफ टँजंट लेट अस डिनोटेड बाय m1 आणि किती मिळालेलं आहे -π/2. ओके. मला सांगा आता मग नॉर्मलचा स्लोप काय असेल. राईट. काय असणार आहे, याचा नेगेटिव्ह रेसिप्रोकल म्हणजे 2/π. देअरफॉर स्लोप ऑफ नॉर्मल लेट अस डिनोटेड बाय 2. m1 आपण टँजंटच्या स्लोप साठी वापरूयात आणि m2 हे डिनोट करूयात नॉर्मलच्या स्लोप साठी. तर नॉर्मलचा स्लोप येणार आहे, याचा रेसिप्रोकल घ्या 2/π आणि साइनचा बदला याला घेऊ आपण पॉझिटिव्ह. ओके. नेक्स्ट. तर टँजंटचा स्लोप आहे, नॉर्मलचा स्लोप आहे. देअरफॉर इक्वेशन ऑफ टँजंट है ना, सेम फॉर्म्युला y मायनस y1 m इंटू x मायनस x1. y मायनस y1 ची व्हॅल्यू आहे π/2. सी देअर इक्वल टू m. टँजंटचा स्लोप किती आलेला आहे -π/2 x मायनस x1. x1 इज हाऊ मच 1. राईट. x1 ची व्हॅल्यू 1 आहे. सिम्प्लिफाय करू. हा 2 इकडे लेफ्ट साइडला घ्या आणि इकडे मल्टिप्लाय करूयात. 2y मायनस π. 2 इथे मल्टिप्लाय केल्यास 2 कॅन्सल होईल, y चा ट्वाइस होईल इक्वल टू -π ने इथे मल्टिप्लाय करू -πx. नाउ मायनस प्लस π. राइट आहे. नाउ टेक बोथ दिस टर्म टू लेफ्ट हँड साइड. याला लेफ्ट साइडला घ्या, दोन्ही साइडला या दोन्ही टर्म्स लेफ्टला घ्या. πx प्लस 2y इक्वल टू हा πx इकडे आला आणि π इकडे राईट साइडला. ओके सॉरी, -π इथे आला, 2y राईट डाऊन झाला. त्यानंतर हा -π आणि इथला हा π इकडे घेऊ आपण -π इक्वल टू 0. ओके. सिंपल. -πx प्लस πx झालेला आहे आणि हा π इथे आला, हा ऍज इट इज. सो πx प्लस 2y मायनस 2π इक्वल टू 0. दिस इज हा काय आहे, टँजंटचे इक्वेशन. दिस इज इक्वेशन ऑफ टँजंट. राईट. सेम
नॉर्मलचं इक्वेशन आपण लिहू शकतो. ट्राय करा तुम्ही. ओके, इक्वेशन ऑफ नॉर्मल इज फॉर्म्युला y मायनस y1 m इंटू x मायनस x1. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. y मायनस y1 किती आहे? पाय बाय 2. m म्हणजे हा नॉर्मलचा स्लोप किती आहे? 2 बाय पाय. x मायनस x1 ची व्हॅल्यू आहे 1. राईट, इथे 1. सिम्प्लिफाय करूयात. पायने इकडे मल्टिप्लाय करा. पाय y मायनस पाय स्क्वेअर बाय 2 इक्वल टू 2 ने मध्ये मल्टिप्लाय करू. 2 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. 2x मायनस 2. राईट आहे. या दोन्ही टर्म्स आपण राईट साईडला ट्रान्सफर करूयात. 2x मायनस पाय y राईट साईडला. इथला हा 2x घेतला. पाय y इकडे आलेला आहे, मायनस झाला. त्यानंतर ही टर्म घेऊया प्लस पाय स्क्वेअर बाय 2 आणि मायनस 2 इक्वल टू 0. बघा राईट साईडला ऑलरेडी 2x आणि मायनस 2 आहे. हा 2x आणि हा मायनस 2 आहे. या टर्म्स लेफ्ट साइड कडून राईट साईडला गेल्या है ना. तर हा पाय y काय होणार आहे? मायनस होईल आणि पाय स्क्वेअर बाय 2 जो निगेटिव्ह आहे तो होईल पॉझिटिव्ह. सिंपल. ओके, हा 2 आपल्याला नको येते समजा डिनॉमिनेटर मध्ये. ते कॅन्सल करण्यासाठी आपण काय करूया? 2 ने मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय बाय 2. सो वी गेट 4x मायनस 2 पाय y. इथे 2 ने मल्टिप्लाय केल्यास राहील पाय स्क्वेअर आणि हा 2 ने मल्टिप्लाय केल्यास मायनस 4. ओके, तर हा काय झाला आहे? हा झाला नॉर्मलचं इक्वेशन. राईट. दिस इज इक्वेशन ऑफ नॉर्मल. राईट, दिस इज इक्वेशन ऑफ नॉर्मल. हा झाला 4th प्रॉब्लेम. राईट डाऊन. त्याच्यानंतर आपण आणखी 3 प्रॉब्लेम्स आपल्याला घ्यायचे. 5वा, 6वा आणि 7वा. राईट, लेट अस डिस्कस वन बाय वन. I will erase this. लिहून घ्या किंवा पॉज करून लिहून घ्या. 4th प्रॉब्लेम झालेला आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 5. काय आहे 5वा प्रॉब्लेम? राईट आउट करूयात. ओके, प्रॉब्लेम नंबर 5. x into sine of 2y equal to y cos of 2x at पॉइंट काय दिलेला आहे? पाय बाय 4 कॉमा पाय बाय 2. ओके, चेक करा प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 5. x into sine 2y equal to y cos of 2x at pi by 4 and pi by 2. Right? Write down this problem. हाँ, काय आहे? सेम क्वेश्चन सेमच आहे. फाइंड द इक्वेशन ऑफ टँजेंट अँड नॉर्मल. है ना, टँजेंट अँड नॉर्मलचं इक्वेशन फाइंड आउट करायचंय. हा तो कर्व आहे. राईट, तर काय करूयात? सिंपल याचं डिफरन्शिएशन घेऊयात आपण. डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स with respect to x. We get, चला लेफ्ट साइड मध्ये x आणि sin 2y ना, हे दोन फंक्शन्स आहेत. त्यांना u इंटू v च्या फॉर्म्युल्याने आपण डिफरन्शिएशन करूयात. तर x पहिला फंक्शन x ऍज इट इज. sin 2y चे डिफरन्शिएशन है ना, साइनचा डेरिव्हेटिव्ह cos अँगल 2y आणि परत ह्या 2y चे डिफरन्शिएशन घ्यावं लागेल आपल्याला. तर 2 इंटू dy बाय dx. ओके, तर पहिला फंक्शन ऍज इट इज झाला. सेकंडचा डेरिव्हेटिव्ह लिहिला प्लस आता सेकंड फंक्शन आहे sin 2y आणि ह्या x चा डेरिव्हेटिव्ह असेल 1. ओके,
तर या लेफ्ट साइडचं हे पूर्ण डिफरन्शिएशन झालं इक्वल टू राईट साइड मध्ये सुद्धा y आणि cos ऑफ 2x हे दोन फंक्शन्स आहेत त्यांचं u इंटू व्ही हा फॉर्म्युला बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू व्ही ओके विथ रेस्पेक्ट टू x याच्या मदतीने आपण हे राईट साइडचं सुद्धा डिफरन्शिएशन करायचं तर पहिला फंक्शन y ऍज इट इज असेल cos ऑफ 2x है ना cos ऑफ 2x डिफरन्शिएशन cos चा डेरिव्हेटिव्ह तो मायनस इकडे घेतो मी मायनस साइन 2x आणि या 2x चं डेरिव्हेटिव्ह ते येते 2 राईट पुढे प्लस है ना फर्स्ट फंक्शन ऍज इट इज सेकंडचं डिफरन्शिएशन घेतलेलं आहे आता काय करूयात आपण सेकंड फंक्शन cos ऑफ 2x ऍज इट इज आणि या y चं डिफरन्शिएशन dy बाय dx राईट लेफ्ट साइड u इंटू v च्या फॉर्म मध्ये आहे राईट साइड सुद्धा u इंटू v च्याच फॉर्म मध्ये आहे u इंटू v चा फॉर्म्युला वापरून आपण दोन्ही साइडचे डिफरन्शिएशन फाइंड आउट केले आता काय करायचंय दोन्ही साइडला या dy बाय dx च्या टर्म्स आपल्याला एकत्र करायचे ओके तर लेफ्ट साइडला आपण ही टर्म्स ठेवूयात याला थोडस व्यवस्थित लिहू 2 ला इकडे घेऊ सो 2x नेक्स्ट cos ऑफ 2y इंटू dy बाय dx ना लेफ्ट साइडला ही घेतलं राईट साइडची ही dy बाय dx ची जी टर्म आहे त्याला आपण लेफ्ट साइडला घेऊया मायनस cos ऑफ 2x इंटू dy बाय dx इक्वल टू राईट साइडला हा ही टर्म आहे ती तसंच ठेवू राईट साइड मध्ये आणि लेफ्ट साइड ही टर्म सुद्धा आपण राईट साइडला ट्रान्सफर करू राईट साइडला काय मिळणार आहे मायनस साइन 2y आणि हा मायनस हा 2 इथे घेऊ 2y इंटू साइन 2x राईट आहे काय केलं आपण ज्या टर्म मध्ये dy बाय dx आहे त्या दोन्ही टर्म आपण लेफ्ट साइडला ठेवल्यात आणि ज्यांच्यामध्ये dy बाय dx नाही त्या दोन्ही टर्म्स आपण सगळ्या राईट साइडला ठेवलेल्या आहेत ओके ही आहे आपली लेफ्ट साइड इक्वल टू ही आहे राईट साइड तर लेफ्ट साइड मधला हा dy बाय dx कॉमन घ्या टेकिंग dy बाय dx कॉमन ब्रॅकेट मध्ये काय राहणार आहे इथे हा 2x cos of 2y minus cos of 2x bracket close right side ला हे as it is ठेवूयात minus sin 2y minus 2y sin 2x right नेक्स्ट स्टेप ला काय होणार आता हा ब्रॅकेट इकडे डिनॉमिनेटर मध्ये ट्रान्सफर होईल आय विल राईट डायरेक्टली हा ब्रॅकेट तिकडे आपण राईट साइडला पाठवल्यास काय मिळेल आपल्याला dy by dx इक्वल टू हा मायनस साइन 2y मायनस 2y साइन 2x है ना याच्या डिनॉमिनेटर मध्ये याच्या इथे जो ब्रॅकेट होता आपण त्याला ट्रान्सफर केलेला आहे त्या ब्रॅकेट मध्ये काय होता 2x cos of 2y minus cos 2x राइट ही झाली dy by dx ची एक्सप्रेशन हा dy by dx म्हणजे आहे डेरिव्हेटिव्ह म्हणजेच आपण त्याला म्हणतो टँजेंटचा स्लोप ओके तर हा dy by dx ची व्हॅल्यू आपण काय करूयात आपल्याला हा पाय बाय 4 आणि पाय बाय 2 हा पॉइंट दिलेला आहे इथे व्हॅल्यू काढू आपण पाय बाय 4 कॉमा पाय बाय 2 ओके तर ह्या व्हॅल्यू ते ठेवू आपण हे बघा हा मायनस y ची व्हॅल्यू आहे पाय बाय 2 ओके तर y च्या जागी जर आपण पाय बाय 2 ठेवला आणि त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 कॅन्सल होईल साइन पाय येईल इथे है की नाही तर साइन पाय ची व्हॅल्यू असते 0 नेक्स्ट मायनस 2 y किती आहे पाय बाय 2 राईट इंटू साइन 2x है ना x ची व्हॅल्यू आहे पाय बाय 4 म्हणजे 45 है ना 45 इंटू 2 ते काय झालं 90 साइन 90 ची व्हॅल्यू येते 1 दिस इज डिवाइडेड बाय परत 2x x ची व्हॅल्यू पाय बाय 4 आहे है ना तर पाय बाय 4 चा ट्वाइस केलास ते येणार आहे पाय बाय 2 इंटू cos 2y y आहे पाय बाय 2 2y म्हणजे असेल पाय आणि cos पाय ची व्हॅल्यू काय मिळेल cos पाय असतो -1 मायनस cos ऑफ 2x
2x है ना, x आहे पाय बाय 4, x ची व्हॅल्यू काय पाय बाय 4 आहे. 2x म्हणजे cos 90 असेल है ना, cos 90 0. नाव दिस इज इक्वल टू, इथे हा 2 कॅन्सल होणार आहे, मायनस पाय राहील इथे, मायनस पाय, आणि इकडे काय राहणार आहे, हा मायनस पाय बाय 2 असेल, मायनस पाय बाय 2. आय विल राईट हिअर. बरं, हे काय आहे, टँजेंटचा स्लोप. देअरफॉर स्लोप ऑफ टँजेंट, याला आपण m1 म्हणूया. लेट अस डिनोट दिस बाय m1. काय मिळायला लागेल आपल्याला इथे एक्सप्रेशन मायनस पाय बाय 1 है ना, याच्या डिनॉमिनेटर मध्ये काय नाही म्हणजे 1 कन्सिडर करू, राईट. आणि त्याच्यापूर्वी याला ना हा मायनस आणि हा मायनस प्लस होऊन जाईल, मल्टिप्लाय बाय पाय बाय 2 ला आपण रेसिप्रोकली मल्टिप्लाय होईल 2 बाय पाय, आणि परत हा पाय पाय कॅन्सल होणार आहे. फायनली स्लोप मिळेल 2. ओके, हा झाला टँजेंटचा स्लोप. देअरफॉर स्लोप ऑफ नॉर्मल काय असेल, नॉर्मलचा स्लोप 2 म्हणजे 2 बाय 1, याचा रेसिप्रोकल येईल 1 बाय 2. ही पॉझिटिव्ह आहे स्लोप हा, तर नॉर्मलचा स्लोप निगेटिव्ह येईल, राईट. हा झाला नॉर्मलचा स्लोप, राईट. याला आपण समजा m2 म्हणू शकतो. तर काय केलं आपण, आपल्याला एक कर्व दिलेला, राईट, एक पॉइंट सुद्धा दिलेला होता. या कर्वला असलेला टँजेंट आणि नॉर्मल चे इक्वेशन्स आपलं फाइंड आउट करणे आपलं टार्गेट आहे. तर इक्वेशन नॉर्मल आणि टँजेंट इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी पॉइंट तर आपल्याकडे आहे, तर आपल्याला फक्त स्लोप हवा असतो, आणि स्लोप आपल्याला तो डेरिव्हेटिव्हच्या मदतीने मिळतो. डेरिव्हेटिव्हच्या मदतीने आपण टँजेंटचा स्लोप मिळवलेला आहे 2, आणि नॉर्मलचा स्लोप मिळाला आपल्याला -1/2. ओके, सो देअरफॉर इक्वेशन ऑफ टँजेंट है ना, काय फॉर्म्युला आहे, y मायनस y1 m इंटू x मायनस x1 y मायनस y1. y1 किती आहे, हा पाय बाय 2, y1 इज पाय बाय 2. m है ना, टँजेंटचा स्लोप आहे 2, x मायनस x1 इज पाय बाय 4. ओके, लेट अस मल्टिप्लाय बाय 2, y मायनस पाय बाय 2. त्या 2 ने मध्ये मल्टिप्लाय केल्यास 2x मायनस इथे मायनस पाय बाय 2. ओके, तर लेफ्ट साइडचा मायनस पाय बाय 2 आणि हा राईट साइडचा मायनस पाय बाय 2 हे कॅन्सल होऊन जाईल. फायनली आपल्याकडे काय राहील, हा y तिकडे ट्रान्सफर करू, 2x मायनस y इक्वल टू 0. ओके, नेक्स्ट. टँजेंटचा स्लोप होता 2, आणि या टँजेंटच्या स्लोपच्या मध्ये आपण टँजेंटचे इक्वेशन दिलेले आहे 2x मायनस y इक्वल टू 0. नाउ वी विल राइट इक्वेशन ऑफ नॉर्मल. ओके, देअरफॉर इक्वेशन ऑफ नॉर्मल इज, राइट, नॉर्मलचे इक्वेशन साठी सेम फॉर्म्युला y मायनस y1 m इंटू x मायनस x1 y मायनस y1 आहे पाय बाय 2, m नॉर्मलचा स्लोप आहे -1/2, x मायनस x1 ची व्हॅल्यू आहे पाय बाय 4. ओके, हा 2 इकडे घ्या आणि मल्टिप्लाय करा, 2y या पाय बाय 2 ला 2 ने मल्टिप्लाय केल्यास पाय असेल, -1 या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू, -x आणि प्लस पाय बाय 4. या दोन्ही टर्म्स आपण लेफ्ट साइडला ट्रान्सफर करूयात. x इकडे आलास प्लस होईल, प्लस इथला 2y, हा -x इकडे आला, 2y इथे लिहिलेला आहे, मायनस पाय, आणि हा पाय बाय 4 इकडे घेऊ आपण, मायनस पाय बाय 4 इक्वल टू 0. राईट आहे, थोडंसं सिम्प्लिफाय करावं लागेल. आपण याला 4 ने मल्टिप्लाय करू, म्हणजे इथला 4 कॅन्सल होऊन जाईल. सो 4x प्लस 8y मायनस 4 पाय, इथे मल्टिप्लाय, या पायला 4 ने मल्टिप्लाय केलं, इथं 4 ने मल्टिप्लाय केल्यास 4 कॅन्सल होईल, पाय इक्वल टू 0. फायनली वी गेट 4x प्लस 8y मायनस 5 पाय इक्वल टू 0. आणि हा इक्वेशन असेल नॉर्मलचं. दिस इज इक्वेशन ऑफ
नॉर्मल. ओके. आणि हा काय होता इक्वेशन ऑफ टँजंट. दिस इज इक्वेशन ऑफ टँजंट. राईट. तर आपले एकूण 5 प्रॉब्लेम्स झालेले आहेत.